रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार राहुल राजीव आवळे यांची प्रचार रॅली आज माणगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली। या रॅलीला माणगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। या प्रचार रॅलीत माणगाव पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी प्रकाश आदांना या उपस्थित होत्या। राहुल आवळे व रोहिणी आदांना यांचा संयुक्त प्रचार दौरा माणगाव परिसरात जोशात पार पडला। रॅली दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। रॅली दरम्यान बोलताना राहुल आवळे यांनी माणगाव येथील ऐतिहासिक शाळेच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका मांडली। ते म्हणाले, माणगाव येथील ही शाळा केवळ एक इमारत नसून ती ऐतिहासिक वारसा आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी या शाळेमध्ये वास्तव्य केले होते। अशा पवित्र वारशाचे संवर्धन करण्याऐवजी विद्यमान लोकप्रतिनिधींनी या इमारतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। पुढे बोलताना त्यांनी आरोप करत सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाचा अमूल्य वारसा जपण्याऐवजी तो संपवण्याचे काम राजू मगदूम यांनी केले आहे। हा अन्याय माणगावची जनता सहन करणार नाही। येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही। या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उद्धव ठाकरे गट तसेच इतर मित्रपक्षांचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी होत एकजुटीचे दर्शन घडवत होते। प्रचार रॅलीनंतर माणगाव परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून या मतदारसंघात आघाडीची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत।